जय हिंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्वसाधारण एक जागेसाठी मतदान। पंकज सुरेश चौधरी यांना 5 तर जितेंद्र गणपतराव पाटील यांना 9 मते मिळाले। जितेंद्र पाटील विजयी। धुळे शहरातील जय हिंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असून सर्व धुळेकर जनता परिचित आहे। या ठिकाणी जय हिंद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या संचालक अविनाश वसंतराव देवरे यांनी राजीनामा दिल्याने सदर या जागेसाठी आज दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी सर्वसाधारण जागेसाठी एका जागेसाठी सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। तर या निवडणुकीसाठी पंकज सुरेश चौधरी व जितेंद्र गणपत पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केल्याने या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया मतदान प्रक्रिया घेण्यात आली। या निवडणुकीत पंकज सुरेश चौधरी यांना रिक्षा या चिन्हावर तर जितेंद्र गणपत पाटील कब्बची या चिन्हावर मतदान प्रक्रिया पार पडली। यावेळेस या ठिकाणी या निवडणुकीत पंकज सुरेश चौधरी यांना 5 तर जितेंद्र गणपतराव पाटील यांना 9 मते मिळाल्याने या ठिकाणी अध्याशी अधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमोल इंडाईत यांनी निवडणुकीत जितेंद्र गणपतराव पाटील यांना 9 मते मिळाल्याने सदर सर्वसाधारण जागेसाठी संचालकपदी जितेंद्र गणपतराव पाटील हे विजयी झाल्याचे घोषित केले। निवडणुकीत अध्याशी अधिकारी अमोल इंडाईत यांना सहकार्य म्हणून सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी रवींद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले। तर या प्रसंगी या ठिकाणी चेअरमन विजय पाटील, व्हाईस चेअरमन इंजिनियर चंद्रशेखर पाटील, सेक्रेटरी इंजिनियर शरद बच्चाव, संचालक अरुण साळुंके, संचालिका श्रीमती भारती बांबरे, नितीन काकडे, विश्वेश्वर देवरे, विजय बोरसे, मोहन मोरे, ॲडव्होकेट राजेन पाटील, प्राध्यापक डॉक्टर नीलिमा पाटील, इंजिनियर श्री निलेश पाटील, प्रमोद पाटील, भूषण सावंत आदी सर्व पदाधिकारी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। सर्वसाधारण सदस्य गटातील संघाच्या मत खालीलप्रमाणे चौधरी पंकज सुरेश 5, पाटील जितेंद्र गणपतराव 9, पाटील जितेंद्र गणपतराव सर्वसाधारण सदस्य गटामध्ये निवडून आले घोषित केले।